जून ते सप्टेंबर हा पावसाचा हंगाम. यातल्या जुलै आणि ऑगस्टमध्ये बहुतेकदा अधिक पाऊस पडतो. परंतु यंदा जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या मान्सूनच्या कालावधीत पाऊसमान कमीच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. कारण यंदाच्या पावसावर एल निनोचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे देशभर सरासरीच्या 92% पाऊस होण्याची शक्यता आहे. स्वाभाविकच यावर्षी देशभर भयंकर दुष्काळ पडण्याची भीती. यंदा पाऊस नेमकं कसा राहील, एल निनोमुळे पावसाला फटका बसणार का, एल निनो म्हणजे नेमकं काय आणि दुष्काळाचं संकट देशावर ओढवणार का, यासह अन्य मुद्द्यांचा आढावा घेऊया. नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघताय बोलबिंदास. भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या पहिल्या दीर्घकालीन अंदाज सोमवारी वर्तविला. यामध्ये 5% कमी अधिकतेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत साधारणपणे 87 सेंटीमीटर इतका पाऊस होत असतो. सध्या प्रशांत महासागरातील ला निनो म्हणजे थंड पाण्याचे प्रवाह कमकुवत होत आहेत. लवकरच ते तटस्थ स्थितीमध्ये पोहोचतील. तर मान्सूनच्या कालावधीत एल निनो म्हणजे गरम पाण्याचे प्रवाह प्रशांत महासागरात विकसित होणार आहेत. आता एल निनोचा पावसावर कसा परिणाम होतो ते पाहू. एल निनो म्हणजे मध्य आणि पूर्व मध्य प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील उष्णकटिबंधीय भागात समुद्राच्या तापमानात होणारी अनैसर्गिक वाढ. यात वातावरण सामान्यपेक्षा जास्त उष्ण होते. वाऱ्याची दिशा व दाब बदलून जागतिक हवामानावर, विशेषतः मान्सूनवर गंभीर परिणाम होतो. यामुळे भारतात मान्सूनचा पाऊस कमी होऊन दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. एल निनोमुळे हिंदी महासागराकडून येणारे वारे कमकुवत होतात. परिणामी भारताच्या नैऋत्य मान्सूनवर नकारात्मक परिणाम होतात. देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, ज्यामुळे शेती, जलसाठा आणि पिकांच्या उत्पादनांवर परिणाम गंभीर होतात. एल निनोच्या काळात भारतात उष्णतेचे प्रमाण वाढते, ज्यामुळे दमट हवामान वाढतं. ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियामध्ये कोरडी स्थिती, दुष्काळ निर्माण होतो. तर दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि पूर येतो. एल निनो सरासरी 2 ते 7 वर्षांच्या अंतराने विकसित होतो. 1982, 83, 1997, 98 आणि 2009 मधील एल निनो अत्यंत पॉवरफुल होता. त्याचा मोठा दुष्परिणाम झाला. ला नीना ही एक एल निनोच्या विरुद्ध परिस्थिती आहे, ज्यामध्ये भारतात चांगला पाऊस पडतो. यंदाचे वर्ष मात्र एल निनो वर्ष असल्याने देशावर दुष्काळाची टांगती तलवार आहे. त्याचा परिणाम प्रामुख्याने जुलै आणि ऑगस्टच्या पावसावर होईल असा अंदाज वर्तवला जातोय. शेती आणि पाणी साठ्याच्या दृष्टीने मान्सूनचा हा पाऊस महत्वाचा असतो, पण पावसाने ओढ दिली तर मोठे संकट निर्माण होईल अशी परिस्थिती आहे. गेल्या 3 महिन्यात उत्तर गोलार्धात बर्फाचे वातावरण देखील सरासरीपेक्षा कमी राहिले. परिणामी पावसाची ओढ यंदा जाणवणार आहे. यानुसार देशात अवर्षणाच्या स्थितीची शक्यता 35, सरासरीपेक्षा कमी 31, सर्वसाधारण पाऊस 27, अतिरिक्त पाऊस 6, तर अतिवृष्टीची शक्यता 1% इतकी वर्तवण्यात आली आहे. या अंदाजानुसार महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडूचा बहुतांश भाग, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातचा बहुतांश भाग, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, उत्तर दक्षिण आंध्र प्रदेश, उत्तर तेलंगणा, छत्तीसगडसह व अंदमान बेटांच्या बहुतांश भागात पावसाची तूट राहणार आहे. तर जम्मू काश्मीर, पूर्वोत्तर भारताचा बहुतांश भाग, दक्षिण तेलंगणा, मध्य आंध्र प्रदेश येथे सरासरीपेक्षा अधिक, तर राजस्थान व गुजरातच्या काही तुरळक भागात समाधानकारक पाऊस राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलेलं आहे. एकूणच ही दुष्काळाची चाहूल म्हणावी लागेल. मधल्या काळात एल निनो आणि दुष्काळामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यात पाणीबाणी निर्माण झाली होती. मराठवाड्यातील लातूरमध्ये अक्षरशः रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली होती. हे पाहता यंदा भयंकर दुष्काळाची शक्यता नाकारता येत नाही. दुष्काळाची ही शक्यता गृहीत धरून आतापासून पाण्याचे काटेकोर नियोजन करावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.